एका रात्रीच्या किर्र अंधारात जेव्हा संपूर्ण शेगाव नगरी गाढ झोपेत होती, तेव्हा एका खोलीत एक असा भयानक चमत्कार घडणार होता, ज्याची कल्पना करूनच सामान्य माणसाच्या अंगावर काटा येईल. त्या अंधाऱ्या खोलीत साक्षात मृत्यू म्हणजेच एक नाही, दोन नाही, तर तब्बल 10 ते 12 अत्यंत विषारी काळेभोर नाग फुटकार टाकत शिरले होते. त्या खोलीत कपड्यांशिवाय पूर्णपणे दिगंबर अवस्थेत शेगावचे माऊली योगीराज श्री गजानन महाराज शांतपणे ध्यान करत बसले होते. सापांचे ते भयानक फुटकार ऐकून सामान्य माणसाचे रक्त गोठले असते, पण तिथे जे घडले ते पाहून मृत्यूनंही आपले डोके गजानन महाराजांच्या पायावर टेकवले. त्या रात्री नक्की काय संवाद झाला होता गजानन महाराज आणि त्या विषारी नागांमध्ये? आणि मित्रांनो, ज्या योगीराजाच्या एका नजरेने लाखो लोकांचे दुःख दूर झाले, ते गजानन महाराज हातामध्ये चिलम धरून सतत धूर का उडवत असत? लोकांना वाटले की महाराज गांजा ओढतात, पण जेव्हा एका नास्तिकाने त्याच्या चिलमीत गांजाऐवजी धतिऱ्याचे आणि मनशिलाचे जीवघेणे विष भरले, तेव्हा महाराजांनी ते विष कसे पचवले? आज शेगाव दरबारावर आम्ही तुम्हाला महाराजांच्या चिलम ओढण्यामागचे ते सर्वात मोठे आध्यात्मिक रहस्य आणि विषारी नाग विंचवेसोबत घडलेली भयानक रात्र सांगणार आहोत. जर तुम्ही महाराजांचे निस्सीम भक्त असाल तर हा प्रदीर्घ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला समजेल की काळालाही आपल्या मुठीत ठेवणारे आपले शेगावचे माऊली नक्की कोण होते. डोळे मिटा, मन शांत करा आणि अनुभवा हा अंगावर काटा आणणारा इतिहास. आपली ही सत्यकथा समजून घेण्यासाठी आपल्याला आधी संतांच्या वागण्यामागचे आणि त्यांच्या बाह्य रूपामागचे विज्ञान समजून घ्यावे लागेल. गजानन महाराज जेव्हा 1888 मध्ये शेगावात प्रकट झाले, तेव्हापासून ते बहुतेक वेळा दिगंबर अवस्थेत म्हणजेच अंगावर कपडे न घालता राहायचे. कधीकधी एखादा भक्त प्रेमाने वस्त्र आणायचा तर ते परिधान करायचे, नाहीतर ते निसर्गाच्या कुशीत अगदी लहान बालकासारखे वावरायचे. त्यांना थंडी, ऊन, पाऊस याचा कशाचाही बाधा होत नव्हती. या दिगंबर अवस्थेसोबतच महाराजांच्या हातात नेहमी एक वस्तू दिसायची, ती म्हणजे मातीची चिलम. महाराज ती चिलम ओढायचे आणि त्यातून धूर बाहेर काढायचे. गावाकडील काही अज्ञानी आणि नास्तिक लोकांना वाटायचे की हा कोणीतरी वेडा किंवा गांजा पिणारा भिकारी आहे, पण संतांची कोणतीही क्रिया ही निरर्थक नसते. महाराज जे चिलम ओढत होते त्यामागे एक अत्यंत गूढ आणि अथांग आध्यात्मिक रहस्य लपलेले होते. शास्त्र आणि योगी विज्ञानानुसार जेव्हा एखादा योगी आपल्या साधनेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो, तेव्हा त्याच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणावर अग्नी आणि उष्णता निर्माण होते. या उष्णतेला योगी अग्नी म्हणतात. जर ही उष्णता शरीरात राहिली तर ती सामान्य मानवी शरीराला सहन होत नाही. गजानन महाराज हे साक्षात परब्रह्म होते. त्यांच्या शरीरातील कुंडलिनी शक्ती अखंड जागृत असायची. त्या शरीरातील प्रचंड उष्णतेचा समतोल राखण्यासाठी महाराज चिलम ओढायचे. चिलमीचा धूर बाहेर सोडताना ते आपल्या शरीरातील अतिरिक्त योगिक उष्णता बाहेर फेकत असत. दुसरे रहस्य असे की महाराजांना भेटण्यासाठी दररोज हजारो लोक यायचे. प्रत्येक माणूस आपल्यासोबत स्वतःची संकटे, वाईट विचार, वासना, पाप आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन यायचा. महाराज जेव्हा चिलम ओढायचे तेव्हा ते त्या धुराच्या माध्यमातून समोर बसलेल्या भक्तांच्या मनातील सर्व नकारात्मकता आणि त्यांचे रोग आणि त्यांची पापे स्वतःमध्ये खेचून घ्यायचे आणि ती चिलमीच्या अग्नीमध्ये भस्म करून टाकायचे. ती चिलम म्हणजे भक्तांची दुःखे जाळणारी एक यज्ञकुंडच होती. महाराज चिलम ओढतात म्हणून काही लोक त्यांची निंदा करायचे. असाच एक प्रसंग शेगावात घडला. गावात एक नवा माणूस आला होता. तो स्वतःला खूप मोठा तार्किक, विद्वान आणि समजत होता. त्याला देवावर आणि संतांवर अजिबात विश्वास नव्हता. त्याने जेव्हा ऐकले की शेगावातील एका चिलम ओढणाऱ्या वेड्याला देव मानतात, तेव्हा त्या मनात मत्सर निर्माण झाली. त्याने ठरवले की मी या गजानन नावाच्या माणसा ढोंग सगळ्यांसमोर उघडे पाडीन. तो माणूस बाजारपेठेत गेला.
त्याने तिथून अत्यंत विषारी समजले जाणारे धतिऱ्याचे दाणे आणि मनशील नावाचे जीवघेणे विष विकत घेतले. त्याने ते विष बारीक वाटले आणि महाराजांच्या चिलीमध्ये जिथे गांजा किंवा तंबाखू भरली जाते तिथे ते सर्व विष गच्च भरून ठेवले. सामान्य माणसांनी हा विधाचा एक कण जरी सेवन केला तरी त्याचे फुफ्फुस आणि हृदय जागीच बंद पडून त्याचा मृत्यू निश्चितच होतो. तो नास्तिक माणूस ती विषारी चिलम घेऊन महाराजांच्या समोर गेला. महाराज एका झाडाखाली शांत बसलेले होते. तो माणूस महाराजांना म्हणाला, महाराज, तुमच्यासाठी मी ही उत्तम चिलीम धरून आणली आहे. कृपया तिचा स्वीकार करा आणि मला ध्यान करा. त्याच्या मनाचे चाललेले कारस्थान महाराजांना माहीत नव्हते का? ते तर त्रिकालाग्नी होते. त्यांनी त्या नास्तिकाकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक उपरोधी आणि लहान मुलासारखे निष्पाप हसू आले. महाराजांनी ती चिलम आपल्या हातात घेतली. त्यांनी त्यावर जाळणारा कोळसा ठेवला आणि महाराजांनी त्या चिलमीचा एक मोठा झुरका मारला. संपूर्ण विषारी धूर महाराजांच्या फुफ्फुसात गेला. त्या नास्तिकाला वाटले की आता महाराज खोकायला लागतील, रक्ताच्या उलट्या करतील आणि जमिनीवर कोसळतील. पण तसे काहीच घडले नाही. महाराजांनी एकापाठोपाठ असे 5 ते 6 मोठे झुरके मारले आणि संपूर्ण चिलम संपवून टाकली. जणू काही ते विष नव्हते तर साक्षात देवाचे तीर्थ होते. चिलम संपवून महाराजांनी ती चिलम खाली ठेवली आणि त्या माणसाकडे पाहिले. महाराजांचे डोळे जणू लाल भडक अग्नीसारखे चमकत होते. महाराज कडाडले. का रे पोरा, माझी परीक्षा घेतोस? अरे, या शरीरात साक्षात ब्रह्मांड सामावलेले आहे. ज्या शिवाने समुद्रात निघालेले हाल विष प्राशन करून जगाला वाचवले, तोच शिव आज गजानन रूपाने येथे बसला आहे. हे तुझे लहानसे विष माझे काय वाकडे करणार? हे ऐकताच त्या नास्तिक माणसाच्या अंगाचा थरका फुडला. त्याचे संपूर्ण शरीर भीतीने कापू लागले. त्याला कळून चुकले की हा माणूस वेडा नाही तर साक्षात जिवंत ईश्वर आहे. तो रडत रडत महाराजांच्या पायावर कोसळला. तो म्हणाला, माऊली, मला माफ करा. मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मला क्षमा करा. महाराजांचा राग क्षणार्धात शांत झाला. त्यांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितले, उठ. पुन्हा कधी संतांची आणि देवी शक्तीची परीक्षा घेऊ नकोस. जा, सन्मानाने वाग. तो माणूस तिथून पूर्णपणे बदलून बाहेर पडला. या प्रसंगाने सिद्ध केले की महाराजांची चिलम ही कोणतीही व्यसनाची वस्तू नव्हती, तर ते एक अलौकिक आध्यात्मिक साधन होते. गजानन महाराजांच्या जीवनात निसर्गातील हिंस्र प्राणी आणि विषारी जीवांसोबत अनेक प्रसंग घडले. संतांच्या मनात जगातल्या प्रत्येक जीवाविषयी अथांग प्रेम असते. म्हणूनच हिंस्र प्राण्यांनाही त्यांच्याजवळ सुरक्षित वाटते. असाच एक प्रसंग शेगावातील एका मठात घडला. एकदा महाराज एका जुन्या कपाटाजवळ बसले होते. त्या कपाटाच्या मागे कित्येक वर्षांपासून एक मोठा काळा कुट्ट आणि भयानक विषारी विंचू राहिला होता, ज्याला ग्रामीण भाषेत कानफाड्या विंचू म्हणतात. त्यांचा डंख इतका भयंकर असतो की माणसाला असह्य वेदना होतात आणि काही वेळा प्राणांतिक संकट ओढावते. महाराज तिथे बसले असताना तो विंचू कपाटाच्या मागून बाहेर आला आणि थेट महाराजांच्या उघड्या मांडीवर बसला. तिथे बाजूला बसलेले भक्त जसे की बंकटलाल आणि मारुती पाटील हे पाहून प्रचंड घाबरले. ते ओरडले, महाराज, बाजूला व्हा. तुमच्या मांडीवर खूप मोठा विंचू चढला आहे. आम्ही त्याला काठीने मारून टाकतो. भक्त काठी उचलणार इतक्याच महाराजांनी त्यांना थांबवले. महाराज अत्यंत शांत स्वरात म्हणाले, थांबा, मला मारू नका. तो त्याचा धर्म पाळत आहे. मी माझा धर्म पाळतो. तो विंचू माझ्या शरीरावर आला आहे कारण त्याला माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीही फरक दिसत नाही. आपण जर त्याला त्रास दिला नाही तर तो आपल्याला का डंख मारेल? आणि आश्चर्याची गोष्ट अशी की भयंकर विंचू महाराजांच्या मांडीवरून संतपणे फिरला. त्याने महाराजांना कोणताही दंश केला नाही आणि तो शांतपणे दुसऱ्या बाजूने निघून जंगलात गेला. तिथल्या भक्तांना समजले की महाराजांच्या शरीरातून आणि मनातून हिंसा पूर्णपणे नष्ट झाली होती. म्हणूनच त्या मोक्या प्राण्यालाही महाराजांच्या कुशीत मातृत्वाचा भास झाला असं होता. आपण
आता आपण वळूया त्या सर्वात मुख्य आणि भयंकर काटा आणणाऱ्या प्रसंगाकडे, ज्याची भक्तांमध्ये खूप चर्चा असते. ही घटना आहे शेगावातील एका घनदाट झाडी असलेल्या आणि निर्जन भागातील. एकदा पावसाळ्याचे दिवस होते. मुसळधार पाऊस पडून गेला होता आणि चोहोबाजूला पाणीच पाणी झाले होते. जमिनीतील बिळे, पाण्याने भरलेल्या जंगलातील साप, विंचू आणि इतर विषारी जीव बाहेर सुरक्षित जागा शोधत होते. अशाच एका रात्री गजानन महाराज गावाबाहेर असलेल्या एका पडक्या अंधाऱ्या खोलीमध्ये ध्यान करत बसले होते. त्या खोलीत वीज नव्हती, फक्त एक लहानसा दिवा जळत होता. रात्रीची वेळ जसजशी पुढे जात होती तसतशी ती खोली अत्यंत गूढ आणि शांत झाली होती. महाराज पद्मासन घालून डोळे मिटून पूर्णपणे समाधी अवस्थेत होते. त्यांचे शरीर स्थिर होते, जणू काही ती एक दगडाची मूर्तीच होती. अशातच त्या खोलीच्या दारातून आणि खिडक्यांमधून एकामागोमाग एक असे तब्बल 10 ते 12 अत्यंत मोठे काळेभोर आणि विषारी नाग आत शिरले. ते नाग पाण्याच्या शोधात किंवा सुरक्षित जागेच्या शोधात तिथे आले होते. सापांचे ते भयंकर फुटकार त्या शांत खोलीत गुंजू लागले. जर तिथे कोणताही असामान्य माणूस असता तर सापांना पाहून भीतीने त्यांचे प्राण जागे सुटले असते. पण महाराज स्वतः काळाचाही काल महाकाल होते. ते विषारी नाग हळूहळू सरपटत महाराजांच्या अगदी जवळ गेले. एका मोठ्या नागाने महाराजांच्या पायाला विळखा घातला. दुसऱ्या नागाने त्यांच्या कमरेभोवती वेढा दिला. आणि सर्वात भयंकर दृश्य तर पुढे होते. एक अतिशय मोठा 7 फुटांचा काळा नाग महाराजांच्या मांडीवरून वर चढला आणि त्यांनी थेट महाराजांच्या डोक्यावर जाऊन आपला भव्य फणा उघडून धरला. जणू काही तो साक्षात भगवान विष्णूंचा शेषनाग होता, जो आपल्या प्रभूला उन्हा पावसापासून वाचवण्यासाठी फणा धरून उभा राहिला होता. त्याच रात्री महाराजांचे काही परमभक्त, जे महाराजांना रात्री दूध किंवा अन्न देण्यासाठी नेहमी यायचे, ते त्या खोलीच्या जवळ पोहोचले. त्यांच्या हातामध्ये कंदील होते. जेव्हा त्यांनी खोलीच्या दारात पाऊल ठेवले तेव्हा कंदिलाच्या प्रकाशात समोरचे दृश्य पाहून त्यांच्या हातातील कंदील खाली पडले. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्यांनी पाहिले की त्यांचे लाडके माऊली गजानन महाराज सापांच्या वेढ्यात अडकलेले होते. एका सापाने डोक्यावर फणा काढला होता. काही साप त्यांच्या हातावर सरपटत आहेत. भक्तांना वाटले की आता महाराजांचे काही खरे नाही. सापांनी महाराजांना असंख्य दंश केले असणार आणि महाराजांच्या प्राणात झाला असणार. भक्त मोठ्याने ओरडू लागले, माऊली, माऊली, हे काय झाले? त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून समाधी अवस्थेत असलेले गजानन महाराज हळूच या जागाच्या शुद्धीवर आले. त्यांनी आपले तेजस्वी डोळे उघडले. भक्तांना रडताना पाहून महाराज अत्यंत गोड हसले. त्यांनी आपल्या शरीराभोवती असलेल्या सापांकडे पाहिले आणि त्यांच्या पाठीवरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला. जणू काही ते साप नसून लहान कुत्र्याची किंवा मांजराची पिल्ले आहेत. महाराजांनी त्या डोक्यावर फणा काढलेल्या नागाला पाहिले आणि त्याच्याशी एका गुप्त भाषेत संवाद साधला. महाराजांनी सांगितले, मित्रांनो, आता तुमचे येण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. माझे भक्त घाबरले आहेत. कृपया यांना त्रास न देता तुम्ही आपल्या जागी निघून जा. आणि विज्ञानाला थक्क करणारा चमत्कार तिथे घडला. महाराजांचे हे शब्द ऐकताच त्या सर्व सापांनी आपला फणा खाली केला. महाराजांना शरीराला घातलेले विळखे त्यांनी अत्यंत हळूवारपणे सोडवले, जेणेकरून महाराजांना कोणतीही दुखापत होणार नाही. ते सर्व नाग शांतपणे एका रांगेत महाराजांच्या समोरून सरपटत गेले. त्यांनी जाताना महाराजांच्या चरणांना स्पर्श केला. जणू काही ते पूर्वजन्मीचे कोणते तरी मोठे योगी होते. ते महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी सापाच्या रूपात आले होते. ते सर्व साप खोली बाहेर निघून जंगलात नाहीसे झाले. भक्त धावत आले. त्यांनी महाराजांचे पाय धरले आणि विचारले, माऊली, तुम्हाला सापाने चावा घेतला नाही का? तुम्हाला भीती वाटली नाही का? त्यावर महाराजांनी एका महान सत्याचा उलगडा केला. महाराज म्हणाले, अरे वेड्यांनो, भीती कोणाला वाटते? ज्याच्या मनात पाप असते त्याला भीती वाटते. या जगातल्या प्रत्येक जीवामध्ये तोच एक परमात्मा सामावलेला आहे, जो माझ्यामध्ये आहे. जर मी त्यांच्यावर प्रेम करतो तर ते माझ्यावर का रागवतील? हा साप म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान शंकराच्या गळ्यातील भूषण आहे.
तुम्हाला त्रास कसा देईल? महाराजांच्या या शब्दांनी भक्तांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यांना समजले की गजानन महाराज हे केवळ माणसाचेच नाही तर सृष्टीतील प्रत्येक प्राण्याचे चराचराचे स्वामी आहेत. तर मित्रांनो, ही होती शेगावच्या परब्रह्म योगीराज श्री गजानन महाराज यांच्या चिलम ओढण्याचे ते दिव्य रहस्य आणि विषारी सापांसोबत घडलेली ती भयानक पण अलौकिक सत्यकथा. या कथेवरून आपल्याला समजते की संतांचे बाह्यरूप कसेही असो, त्यांच्या अंतःकरणात फक्त आणि फक्त अथांग करुणा आणि प्रेम भरलेले असते. महाराज विंचू आणि साप विष पचवून जगाला दाखवून दिले की जेव्हा माणसाचे मन पूर्णपणे शुद्ध होते तेव्हा सृष्टीतील कोणतीही शक्ती त्याला इजा करू शकत नाही. आजही जेव्हा आपण शेगावात जातो तेव्हा तिथल्या शांत वातावरणात आपल्याला गजानन माऊलीच्या याच अथांग प्रेमाची आणि शक्तीची प्रचिती येते. जर तुमच्याही मनात महाराजांविषयी निस्सीम भक्ती असेल तर आजच्या या विशेष व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला महाराजांचा हा नाग, विंचवाचा चमत्कार आणि चिलम ओढण्याचे रहस्य कसे वाटले आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जय गजानन किंवा गणगणगणात बोते लिहून नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच अंगावर काटा आणणाऱ्या सत्यकथा आणि महाराजांच्या दिव्य लीला ऐकण्यासाठी आपल्या शेगाव दरबार चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. योगीराज श्री सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. गणगणगणात बोते. रामकृष्ण.